जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव ग्रामस्थ जे आहे ते रेशन दुकानदाराविरुद्ध पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी या ग्रामस्थांनी तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देऊन संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली होती, मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेतल्या गेल्यामुळे खरं तर आज सर्व संतप्त गावकरी जे आहे त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। खरं तर हे सर्व गावकरी जे आहे ते रेशन दुकानदाराच्या भ्रष्टाचारावर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि त्या दुकानदाराच्या त्या ठिकाणी ते त्रस्त झालेले आहे। एकंदरीत त्या संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे की त्या संबंधित रेशन दुकानदाराचे त्या ठिकाणी परवाना जो आहे तो रद्द करण्यात यावा। आणि खरं तर आपण देखील त्या बातमीची दखल घेतलेली होती TV9 मराठीने आणि तो स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी या आमरण उपोषणाच्या बॅनरवर लावलेला आहे। एकंदरीत या संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे की त्या संबंधित दुकानदाराचा जो परवाना जो आहे तो लवकरात लवकर रद्द करण्यात यावा। आपण थेट गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। आजी काय सांगाल? खरं तर या ठिकाणी दुकानदाराच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी आता आमरण उपोषणाला बसले आहात। आम्हाला ना 6 वर्ष झालं दादा, कार्ड राशन देत नाही। तो 6 वर्ष होऊन गेले। माझ्या पिवळं कार्ड आहे, नवं आहे, फाटलेलं नाही, काही नाही, तरी तेव्हा सांगतो का आम्ही उभाच करीत नाही आम्हाला। तर मला तर कधी वार गेले तो मागच केलं त्यानं, जा घरी जा, तुमचं काही नाव नाही गाव नाही। माझं राशन कार्ड बघायला यायला लागलं तर मला आठवण नाही राहिले आणायचे। तुमची काय मागणी? मग मला राशन पाहिजे। हां राशन दुकानदार ते नाही बी पाहिजे आम्हाला। 1 महिनाभर देईन, 2 महिने देईन, पुन्हा अजून बंद करून टाकेन तो, मी सांगते तुम्हाला। काय सांगाल? खरं तर हा संपूर्ण लढा आपण जो आहे तो या ठिकाणी उभारलेला आहे। काय आपली मागणी आहे आणि काय सांगाल? आमची मागणी अशी आहे, आम्ही दिनांक 2/2/2023 रोजी प्राथमिक अर्ज केला होता। त्या अनुषंगाने चौकशी होऊन आणि रिपोर्ट पंचनामा घेऊन तयार करून घेऊन गेले होते। त्यानंतर 1.5 महिना उलटल्यानंतरही पुढची कारवाई होत नव्हती, म्हणून आम्हाला आमरण उपोषणाचा इशारा द्यावा लागला। आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आम्हाला एक चौकशीच्या टीमने एक अहवाल तयार करून जळगावला पाठवला आहे बा, असं आम्हाला सांगितलं गेलं आहे आणि एक लेटर दिलं आहे। पण माझ्या अशा लक्षात आलं आहे की जो आमरण काय म्हणतात त्याला, जो अहवाल तयार करून जळगावला DSO साहेबांना पाठवण्यात आलेला आहे, त्या अहवालात जो महत्त्वाचा मुद्दा होता की रेशन दुकानदाराचा कोदगाव गावामध्ये चौकशी केली असता रेशन दुकान कुठंही आढळले नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या अहवालातून गायब केलेला आहे। तरी DSO साहेब जळगाव यांना विनंती आहे गावकऱ्यांच्या तर्फे माझी की हा मुद्दा लक्षात ठेवून की कोदगाव या गावात रेशन दुकानच नाही आहे असा लेखी पुरावा आमच्याकडे आहे। आम्ही फोटो काढून ठेवलेला आहे, PDF आहे त्याची, ते लवकरात लवकर हा आदेश मिळावा, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। जोपर्यंत शकतो की अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते या ठिकाणी ग्रामस्थ रेशन दुकानदाराविरोधामध्ये करत आहे। आणि खरं तर शासनाने त्या ठिकाणी पंचनामा देखील केलेला आहे की गावामध्ये कुठलंही दुकान त्या ठिकाणी रेशन दुकानदाराचं नाही, तरी देखील संबंधित दुकानदारावर कारवाई होत नाही। आणि त्यामुळे आता गावकरी जे आहे ते संतप्त झालेले आहे आणि या ठिकाणी आमरण उपोषणाचं हत्यार गावकऱ्यांनी उपसलेलं आहे। जोपर्यंत संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असा पवित्र आता गावकऱ्यांनी घेतलेला आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।